हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर मी प्रियंका, स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी व्लॉगमध्ये. सकाळची सर्व काही कामे आवरली आहे. मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आज एक नवीन खास असा व्लॉग. तर तुम्ही आपल्याला संक्रांत जवळच आलेली आहे. सो मग आणि तुम्हाला माहितीच आहे माझ्याकडे गाथा आहे. सो मी तिच्यासाठी हलव्याचे दागिने बनवत आहे. लास्ट इयर पण मी बनवले होते आणि आत्ताही मी बनवत आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा, हे तीळ, हे काही फ्लॉवर्स डेकोरेशनसाठी, हे मनी, त्याच्यानंतर हा बेल्ट ठेवले आहे आणि हे जे मी लास्ट इयर बनवलं होतं त्यासाठी त्याचं आहे. सो बघत राहा तुम्ही काय आणि कसं बनवते येते मी. चला स्टार्ट. हाय हॅलो गुड मॉर्निंग. सो आज मी तुमच्यासाठी काहीतरी खास असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. सो जवळच संक्रांती येते. सो त्याच्यासाठी मग तुम्हाला माहितीच आहे गाथा, तर तिच्यासाठी मी ही जी हलव्याची ज्वेलरी ती मी माझ्या हाताने बनवते. सो लास्ट इयर पण मी माझ्या हाताने बनवली होती. मी त्याचे फोटो शेअर करतेच तुमच्यासोबत. आणि आत्ता पण मग मी बनवते. सो हे बघा, मी दाखवलं होतं नाशिकवरनं. हे असे मणी आणलेत. लास्ट टाइम तर त्याला होल नव्हतं तरी मी बनवलं होतं, छान झालं होतं ते पण. आणि हे असे गोल्डनवाले हे पण मणी, एक हा यूज करायचा आणि एक हा यूज करायचा, असं करून मग बनवणार आहे मी. बघत राहा तुम्ही कसा होतोय. खूप छान असा हा व्हिडिओ होणार आहे. गळ्यातलं कानातलं सर्व काही मी बनवणार आहे तिच्यासाठी. हातात पण असतं, बघत राहा. तिच्या हातासाठीच्या मेजरमेंटनुसार बनवलं आहे. हे असं हातामध्ये जाईल एवढं, आणि सेम असंच दुसऱ्या हातामध्ये बनवायचं. हे हातातलं झालं. त्या बाजूबंदासाठी इथं आपण काहीतरी एक डिझाईनमध्ये आयदर हे किंवा हे दोन्हींपैकी एक काढणार आहे. बघत राहा तुम्ही. आणि आता मी हारासाठीचं बनवलं आहे. हे बघा, हे बघू शकता. इकडं हारासाठीचं हे होईल. हे घेताना फक्त एक्झॅक्ट मेजरमेंटने जितके मणी याचे तितकेच याचे घ्यायचे. आणि इथं मी एक पेंडंट बनवणार आहे, ते इथं टाकणार आहे. थोडंसं हे दुसरं पण माझं बनवलं आहे मी. हे एका हातात आणि हे एका हातात, हे असं दोन झालंय. हे इथल्या हातातला मनगटा. आता आपण इकडचे बाजूबंद बनवूया. त्याच्यासाठी हे किंवा हे मिडलला टाकते आणि साईडने मग हे पडल. आता मी हे पायातलं बनवते. त्याच्यासाठी मी जरा चेंज केलंय. एक मी ही बीट्स टाकते आणि दोन हे मनी टाकते. अशा प्रकारे मी पायातलं बनवते चेंज, कारण की ते पैंजण पण वाटलं पाहिजे ना. सो केलं तर सोपं आहे कोणतं पण काम, नाही थोडंसं किचकटच आहे. पण प्रेम आपल्या बाळासाठी काहीतरी आपल्या हाताने बनवल्याचा आनंदच वेगळा असतो. काही काही असे आहे की ज्याला होल पण नसतं, असो मग त्याला थोडंसं प्रेस करून मग वरती काढायचं. बनवलंय मी. इकडे 4 मणी, इकडे 4 मणी आणि मध्ये 2-2चा सिक्वेन्स ठेवलाय. छान वाटतंय ना असं. हे बघा, आणि इकडे स्पेस ठेवते थोडासा, म्हणजे कसं घालायला, थोडंसं बांधायला, सांभाळायला आणि कॅरी करायला पण. हे जे आहे साईडचं, तर आपल्याला गळ्यातलं बनवायचं आहे. त्याच्यासाठी ते साईडचं रेडी आहे. तर त्याच्यासाठी आपण एक राऊंडमध्ये बनवू. त्याच्यासाठी मी हा जो साडीचा बॉक्स असतो त्याचाच पुट्टा घेतला आहे. तर याला मी असं गोलमध्ये कापते. बघा तुम्ही. याला असं राऊंड कापून घ्यायचं.
आता याला मी वरती हा जो आहे ना हा गोल्डन पेपर हा थोडासा लावते. याला पण आपण राऊंड कापून घेऊ. मार्केटमध्ये मिळतो असा गोल्डन पेपर. आपण याला कापून घेऊ आणि याला चिपकू. सो ह्याला कापलंय. आता आपण याला चिपकवून घेऊ. हीच साईड यूज करायची. ही रफ आहे, याला पटकन चिपकल आणि इकडनं नाही चिपकणार. ही स्मूथ आहे ना थोडी. आता याला चिपकून घेतलंय मी. मस्त असा परत राऊंड प्रॉपर शेप देऊन घ्यायचा. हे बघा. आता आपण याला हे जे आहे स्टिक करूया. आता आपण याला साईडने गोल्डन मनी लावू आणि नंतर ना हे जे आहे हे तिळगुळ छोटेवाले होलवाले हलवा ते लावूयात. बघा हे अशी माळ करून घेतली आहे आणि त्याला फेविकॉल लावलाय आणि ह्या अशा प्रकारे आम्ही आता याला चिपकवते. मी बघू शकता तुम्ही. त्याला थोडं 5 मिनटं सोडून द्यायचं राहतं लावल्यावरती गम, कारण की ते चिपकतं मग त्याला. तर याला थोडं थोडं मी आणखी जे आहे हाराच्या मधला गाठाच्या इथलं पेंडंट ते मी असं बनवलं आहे. त्याला थोडं चिपकवायला लागतं. ते फेविकॉलने चिपकत नाही, त्याच्यासाठी हा ग्लो लागतो. त्याच्याने ते चिपकतं आणि लगेच चिपकत नाही. ते चिपकवलं का थोडंसं सुकून द्यायचं. आता हे बघा हे अशा प्रकारे हे मी केलं आहे. आता ह्याच्यानंतरनं हे जे आहे हे या हाराला असं इथे जॉईन करायचं. हे लाईक दिस आणि हा पूर्ण असा हार तयार होईल. बघ हे बघा तुम्ही. अहो हे दाखवायचं. हे बघा हे अशा प्रकारे हा हार गाठाच्या गळ्यासाठीचा हा बनवलाय. छान वाटतंय ना, सुंदर. सो असा काय हार बनवते आता मी. नेक्स्ट पण बनवत आहे बाकी इथला. आता बाजूबंद बनवणार आहे. त्याच्यासाठी हे जे आहे हे दोन्ही हे बाजूने टाकणार आहे आणि साईडने त्याला असं राऊंड करून मग त्याला हे असं मण्याची माळ चिपकवणार आहे. आणि माझ्याकडे ही लेस आहे सो त्याला, कारण की बाजूबंदाची जर आपण असं बनवलं ना तर ते लास्ट इयरचा माझा एक्सपिरियन्स आहे ते राहत नाही आणि मुलंही चिडचिड करतात आणि याच्यात मुलं कम्फर्टेबल पण राहतील. सो हे बघा या प्रकारे मी याला असं स्टिक केलं आहे आणि असं झालं आहे गाठाचा हार रेडी राहिलेलं आपलं लास्टचं. तर हे बघा माझ्याकडे असा मार्केटमध्ये बेल्ट मिळतो प्लास्टिकचा. देन त्याला असे मी हे प्लास्टिकचे फ्लॉवर्स आणि हे ह्या प्रकारे असं स्टिक केलं आणि खूप छान असा हा बेल्ट बनला आहे. बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतरनं हे असं मी पुठ्याचं लास्ट इयरच हे असं कट केलेलं होतं. सो मग त्याला हे हलवे चिपकवले आणि ही माझी ही ब्लू कलरची मी ही स्टोनची अशी थीम ठेवलेली सगळीकडे. सो ही मी ती थीम ठेवलेली बघू शकता तुम्ही. आणि एक मस्त अशी काठी घ्यायची हे बघा. तर त्याला असं मस्त स्टारचं असं काही असं प्रिन्सेससारखं तिला फील होईल. सो ह्या प्रकारे मी याला डेकोरेट केलेलं आहे बघू शकता तुम्ही. सो हे सर्व काही असं मी डेकोरेट केलं आहे आणि सर्व मी हँडमेड म्हणजे स्वतःचं प्रेम काहीतरी बाळासाठी. सो अशा प्रकारे मी हे सर्व बनवलं आहे. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.
आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.